हो, काय अडचण आहे? काय अडचण आहे? काय अडचण? काय 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 बुकिंग मिळत नाही का? बुकिंग OTP शिवाय नाही मिळत. OTP मिळत नाही का? मग OTP येतोय पण 2 दिवसांनी येतो. 2 दिवसांनी त्यांनी दरवाजा का बंद केला? लाईनसाठी लाईनसाठी पण दरवाजा बंद का? हा देतो देतो. कोणतं सांगताय तुम्ही? 8766. गाडी दिसली का एक मिनिट चेंज आहे मला वाटतं त्याची. दादा, एक मिनिट. हो, दरवाजा बंद काय? हो, दरवाजा का बंद आहे? दरवाजा का बंद? इथून चालू आहे. कुठून? इथून खिडकीतून? हो. बरं, काय काय अडी अडचणी सध्या? काहीच नाही अडी अडचणी. आता हे तुमचं ऑफिस बंद आहे, फक्त खिडकी उघडी आहे. लोकांनी बुकिंग केलं तर ऐका ना, लोकांनी बुकिंग केलं तर लोकांना OTP येत नाही. बरं बरं, आता येऊ का? आम्हाला माहिती फक्त अशी पाहिजे की सध्या अमेरिका, इस्रायल, इराण जे युद्ध चालू आहे, काय परिस्थिती सध्या? परिस्थिती सध्या गॅस संदर्भात तर एकदम नॉर्मल आहे. लोकांनी रेग्युलर बुकिंग केल्यानंतर लोकांना 45 दिवसानंतर बुकिंग जर 45 दिवस जर झाले असेल सिलेंडरला, OTP आला तर डिलिव्हरी होती लोकांना. तर लोकांचं बुकिंग पण होत नाही. जर बुकिंग करायला गेलं ना, जर ज्याचे 45 दिवस कंप्लीट नाही आहे त्याचं बुकिंग होत नाही. 45 दिवस आताच डिक्लेअर केलं ना, 4 दिवसापूर्वी. पण मग त्याच्यानंतरच बुकिंग होतं. अगोदर बुकिंग ज्याचे 30 दिवसाचं ज्यावेळेस हे होतं कंपल्शन, त्यावेळेस बुकिंग. सध्या आपल्याकडे टाक्या किती येतात? टाक्या रोज येतात 360. 360 डिले पुरतात का दररोज? हा करतात. वितरणाच्या ठिकाणी गर्दी वगैरे होते? होते थोडी थोडी. बरं बरं. आता तुम्ही होम गावोगाव डिलिव्हरी करता का इथं जागेवरच? चालू आहे ना. तर पिंपळगावला तर येतच नाही. कोण म्हणतं? अरे, वाणीमळ्यात आलेच नाही, 8 दिवस झाले. साहेब, मंगळवारी गाडी आली, शनिवारी गाडी आली. तुम्ही तुमच्या शेजारी तो राहतो ना टपरीवाला आपला, त्यांनीच सांगितलं गाडी येत नाही. त्याला विचारा. रिअल ना? नाही नाही नाही, इथे गाडी. बरं, मला सांगा, पिंपळगावची माणसं उभे आहेत कस्टमर, त्यांना विचारा ना गाडी येते का? ते इकडे आले याचा अर्थ गाडी नाही नाही, गाडी आज येणार नाही. पण ते आता लोकांनी काय केलं म्हणजे लोक अशी हे झालेत, म्हणजे आम्हाला मिळतोय का नाही, भेटतोय का नाही, भीती निर्माण झाली. हो, भीती निर्माण लोकांनी झाली. घाबरायचं कारण अजिबात नाही. बरं, तर मला सांगा, तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? काय ग्राहकांनी काय केलं पाहिजे? ग्राहकांनी ना, म्हणजे ग्राहकांनी गॅस बुकिंग करून त्यांची होम डिलिव्हरी त्यांना बरोबर त्यांच्या वेळेनुसार भेटणार आहे. त्यांनी अशी म्हणजे नाही का इकडे एजन्सीकडे किंवा ऑफिसकडे, गॅस ऑफिसकडे आले नाही पाहिजे किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. जाण्याची गरज नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही डिलिव्हरी पोच करता तिथं मिळणारच आहे. मिळणारच त्या वारी गाडी येणारच आहे. येणारच आहे. जाती आहे आणि मिळत पण आहे. आता पिंपळगावला रामनवमी असते. रामनवमीला दरवर्षी तुम्ही गॅस टाक्या पुरवत असता. ओके. यंदाच्या वर्षी काय करणार आहे? यंदाच्या वर्षी बघू आता रामनवमीच्या टायमाला जी सिच्युएशन असेल त्यानुसार. आता रामनवमी आता आली 4 दिवसावर, 8 नाही दिवसावर. नाही, चुकीचं आहे साहेब. 8 दिवसावर रामनवमीला अजून 15 दिवस बाकी आहे. म्हणजे आता प्रोग्रामच चालू होईल ना, आणि अखंड हरिनाम सप्ताह. बघू, जर 2 दिवसात जर वातावरण जर नॉर्मल झालं तर मिळू पण शकतात ना. साहेब, तुमच्या तोंडात साखर पडो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.